पंच सामन्याला सुरुवात करा. वेळ जास्त घेऊ नका. स्ट्राईकला ना रोहन. दिनेश गोलंदाजी मार्क होती साळक संघाकडून. चला सुरुवात करा सामन्याला पंच आपण. रामवर्धव विकेट मारा करतोय तर मात्र दिनेश. सामोरे फलंदाज आहे रोहन उर्फ कादरी. थोडासा टन करण्यामध्ये माहीर दिनेशचा गोलंदाज. लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळते. हा लेग स्टंपच्या खूपच बाहेर चेंडू. पंचांनी सौर घोषित केलाय. मेन पंचाच्या भूमिकेमध्ये पाहतोय आपण या स्पर्धेमध्ये उमेश भोर यांना. आणि पुन्हा मात्र बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव. फटका चांगला आहे. ऑफ साईडला कलटलेला चेंडू मात्र त्या दिशेला क्षेत्ररक्षक तैनात. 2 धावा घेण्याचा प्रयत्न होतोय आणि त्या 2 धावा कंप्लीट केले गेलेत. हा मोठा हिट. षटकार. बी टीमने गणेशने मात्र चांगले फलंदाज तयार केलेत. प्रत्येक खेळाडूला संधी दिली. नवोदित खेळाडूंना प्रत्येक संधी दिली आणि ते तयार होत झालेत. ते मात्र एक धाव कमतट गेले. चेंडू सीमा रेषे बाहेर. चौकार. चौदा धावा धापलकावरती. मला तर वाटतं की शेवटचा चेंडू प्रगतीपत्र शिल्लक. हा फटका पण चांगला आहे. सफल फटका. आणि 18 धावा आहे चौकाराच्या मदतीने. डोनेवाडी टीमची धावसंख्या 18.
षटक क्रमांक पहिले इथं संपुटात आले. चांगली फटकेबाजी पाहिली जयेशनी. पहिले सुरुवातीला 2 चेंडू मात्र मिस केले होते, त्यानंतर मात्र षटकार, चौकार, पुन्हा चौकार असे 14 धावा मात्र मिळवल्या. एकूण धावफलकावरती धावा लागल्या त्या मात्र बिनबाद 18. चला जास्त वेळ घेऊ नका पंच, आपण त्वरित सामना चालू करायचे आहेत. ऑफ साईडला म्हणजे टोला चेंड फटका चांगला मात्र वन बॉल सीमारेच्या बाहेर चौकार. रोहन उर्फ कादरी जबरदस्त फटकेबाजी खेळणारा हा फलंदाज नक्कीच कर्जत खालापूर प्रीमियर लीग मध्ये मला वाटतं की समीर आयकॉन घेणार वाटतं. किती धावा आता पंच? 2 धावा का? 2 धावले ना. 24 धावा धावफलकावरती या 2 धावेच्या मदतीनं. लाईट पण इथं नाहीये, तरीही मात्र आयोजकांनी झेन लीडरची सोय करून यूट्यूब लाईव्ह या सामने मात्र भरवलेत. चांगलं आयोजन नियोजनची सुरुवात पाहायला मिळते आपल्याला आणि नियम पण चांगले लावले गेलेत. इथं क्रॉस खेळलेला फटका त्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे, थोडंसं मिस अंडरस्टँड होतोय. 2 धावा एका चुकीमुळे थोडी 1 धाव मात्र एक्स्ट्रा मिळते. 2 धावा कंप्लीट झाल्यात. डोनेवाडी बी संघामध्ये सुद्धा मात्र एक चांगले अनुभवी गोलंदाज आहेत. चौकार. काय फलंदाजी, अप्रतिम फलंदाजी. ज्या दिशेला चेंडू होतो त्या दिशेला फटकेबाजी पाहायला मिळते आपल्याला. 30 धावा ह्या चौकाराच्या मदतीनं. म्हणजे पाहिलं गेलं तर आतापर्यंत 15ची सरासरी राखण्यामध्ये यशस्वी झालाय. अजूनही षटकातले मात्र 2 चेंडू शिल्लक. क्या बात आहे, खतरनाक फलंदाजी. अजूनही एकही मात्र बाद झालेला नाहीये आणि काय फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. 34 धावा धावफलकावरती. 17ची सरासरी लागली आता. अजून एक बॉल आहे आणि हा षटकार जर आला तर 40 होतील कंप्लीट. 34 धावा. 34 सागर, 34 धावा. आणि इथं मात्र उसळी जास्त आहे, लांबी जास्त नाहीये आणि 2 धावा मिळतील. 36 धावा 18ची सरासरी राखण्यामध्ये यशस्वी झालेला आहे दोनेवाडी संघ आणि 36 लय झाल्या. परंतु साळोख डी संघामध्ये मोठे बलांडे फलंदाज आहेत. मिलिंद असेल, दिनेश असेल, अमर असेल. योगेश तर काही दुखापतीमुळे बाहेरच आहे.
क्या बात है. षटकार. हॉलंडर. सावळेवाडी. सावळे आयोजक. कुठे चेंडू कुठे द्या, जुना चेंडू द्या तोपर्यंत दुसरा. अमर गोलंदाजी मार्कवरती. गोलंदाज अमर. मॅच बॉल आलेला आहे. मॅच बॉल आलेला आहे. हा आता मात्र सावळे आयोजक चारे दिशेला पांगलेले दिसत आहेत. सगळीकडे हॉलंडर लावले जातात त्यांनी. क्या बात आहे. परंतु झेल नाही आहे. काही हरकत नाही. रोहन उर्फ कादरी आहे अजून. शेवटचं षटक आहे. कादरीला स्ट्राईक पाहिजे. काय पंच चाललंय का काय. नाव काय. तेजस. टी शर्ट आलं नाही त्याचं असेल अजून. हा बॉल आहे. बॉल आहे. बॉल आहे. म्हणून बेल्स ठेवायच्या. बघा स्टमाला घासून गेलाय का. विकेटचा अपील आहे ना रिवो. ओके. आउट नाही आहे. बॉल आहे मात्र. स्टॉमच्या थोडासा वरून गेलाय. थर्ड अंपायर अजिंक्य साहेब इथं थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये पाहतोय आपण. त्रेचाळीस धावा धापलकावरती. 3 चेंडूचा खेळ अद्याप शिल्लक. चांगला चेंडू होता. यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता. काय धावाची गरज नव्हती. शेवटचा चेंडू आहे. 43. चांगली फलंदाजी करून बाद झालेत. चांगली सुरुवात चांगली करून दिली कादरीने. दोन्ही चेंडू चांगले होते अमरचे. यॉर्कर होते दोन्ही पण. त्रेचाळीस धावा धापलकावरती लागल्या. शेवटचा चेंडू आणि क्या बॉलिंग आहे. अप्रतिम गोलंदाजी. चला षटक क्रमांक तिसरं संपुष्टात आले. 44 धाव्यांची गरज. येणारे 18 चेंडू आणि 44 धाव्यांची गरज. कंपल्सरी चेसिंग असल्या कारणाने हे 44 धावा करावा लागेल साळुक डी संघाला. रवाना व्हायचंय लगेच. यानंतर जांभूळवाडी संघ आपण कुठेही जायचं नाही. कुठे खेळाडू गेले असतील तर थांबवायचे आणि बोलवायचे आहेत, कारण आपला सामना लगेच होईल.
ह्या सीझनमध्ये डोनेवाडी बी संघ मात्र नक्कीच थरार गाजवणार आहे. टीमची बांधणी चांगली केली गणेशने. 30 डिसेंबर ते 4 जानेवारी या दरम्यान संजय नगर इथे नाईट शृंखलेच्या रजनीचे आयोजन करण्यात आलेलं आहे. कुठल्या संघाला जर एंट्री करायची असेल 5 लॉस हे मात्र एक मिडल असेल, एक जरा मोठासा लॉस आहे. कदाचित तिथेही आपण मीडियम टीम किंवा लो गटच करणार आहोत, कारण मोठ्या टीम स्पॉन्सर शिवाय खेळत नाही. हाफ टर्मच्या खूप बाहेर जाणारा चेंडू. पंच काय आहे डिसिजन? उमेश भोईर, हा बॉल आहे का? आम्हाला इशारा करा इकडे. वाईट +1 म्हणजे 2 धावा. 2 धाव्याने श्री गणेशा होतोय. डी.एन. पवार, जे गणेशने नवीन नवीन पोरांना संधी दिली ना, तयार केलेत ना, 1 नंबर टीम तयार केले त्याने. कोण पण ओपनिंग घेते तिथे, कोण पण. ऑफसाईडला चांगला फटका होता, मात्र मिलिंदच्या बॅटमधून उत्तुंग असा चौकार. अतिशय जबरदस्त फटका, षटकार. जोपर्यंत मिलिंद आहे तोपर्यंत साळोख डी संघ मात्र मजबूत शिस्तीमध्ये राहू शकतं, कारण कुठल्याही क्षणी मात्र हा खेळाडू मॅच आपल्या बाजूने झुकवतो.
आणि काय पुढे येऊन खेळण्याची गरजच नव्हती. मिलिंद स्वतःवरती नाराज. जाग्यावरून हा फटका हा पण तुझा षटकार होता. वन डाऊन साठी मात्र अमर. कोणी रे? निलेश. 13 धावा धावफलकावरती लागल्यात. एक बाद 13 धावा साळोग डी संघाची धावसंख्या. अजूनही भरपूर धावेंची गरज आहे. सतरा धावा धावफलकावरती ह्या चौकाराच्या मदतीने. साळोग डी संघाने सुद्धा मात्र चांगली सुरुवात केली. शेवटचा बॉल आहे. ओव्हर हिने वाटतं. ओव्हर ओव्हर झाले बघा. ओव्हर झाले का? ओव्हर झाली. स्कोरर लक्ष द्या. चला ओव्हर झाले. 17 धावा धावफलकावरती. चला पहिल्या षटक क्रमांक पहिले संपुटात आले. धावसंख्या वाढली ती 17. गोलंदाजी मार्गवरती आता येतोय तो तेजस. तेजस तेजस गोलंदाजी मार्कवरती. चांगला चेंडू फेकण्यात आला. स्लो ड्रची गोलंदाजी होती. चला जांभूळवाडी संघ आपला प्लेइंग 11 घेऊन इकडे येऊन थांबायचे आपण. ते मात्र क्रॉस खेळलेला फटका. स्टेट आउट ग्राउंडचा फटका हा कार्पेटला. आधी मी स्पीड. 2 धावा मात्र कंप्लीट झाल्यात. धावसंख्या जाऊन पोहोचले. अरे तू बघतोय कुठे? 20 झाल्या. इथे फलंदाज झाले बाद. चला चौथ्या क्रमांकावरती दिनेश. हा दिनेश.
स्कोअर 20 धावा धाव फलकावरती. षटकातले काही चेंडू शिल्लक. प्रगती पथावरती गोलंदाजी मार्कवरती पाहतो आपण. तेजस चौथ्या क्रमांकावरती दिनेशला धाडलंय. आणि तर बॅक टू बॅक तिसरा फलंदाज बाद. काय गोलंदाज आहे. चला सागर आता आणि क्या बात है. हॅट्रिक. विकेट हॅट्रिक होते. अप्रतिम गोलंदाजी. त्यानंतर शेवटचा सामना आहे जांभूळवाडी आणि या दोन्ही संघामध्ये जो विजय होईल. आता इथं पारद डोडेवाडी बी संघाचं जड दिसतंय कारण बरेच इथं विकेट मात्र इथं प्राप्त झाल्यात आतापर्यंत. फक्त 20 धाबा आणि अजूनही 24 धावांची गरज आहे. 24 धाबा आहेत ना. 44 धावांची गरज असताना 20 धावा धावफलकावरती. दुसऱ्या षटकामध्ये धावाच कमी आल्या इथे. फक्त 3 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. अजूनही 2 चेंडू प्रगतीपथावर शिल्लक आहेत. अमरला मात्र स्ट्राईक भेटत नाही. अमरला जास्त स्ट्राईक देणं गरजेचं आहे. काय गोलंदाजी. आग ओतणारी गोलंदाजी मैदानामध्ये. आतापर्यंत 4 फलंदाज बाद केले त्या गोलंदाजाने. शेवटचा चेंडू असेल. ओव्हर झाली का. 4 किती विकेट किती येले आता ह्या ओव्हर मध्ये. 4 ना का 5. चोवीस धाब्यांची गरज आहे. कुठेतरी मोठे फटकेबाजी करावं. 6 चेंडू अमरला खेळावं लागतील. 6 चौकार अन्यथा 4 षटकार खेचावं लागेल. ती क्षमता आहे पण गोलंदाज चाणक्य आहे. सहजासहजी मारून देणार नाही. परंतु 1-2 षटकार टाकले नाही आला की थोडं गोलंदाजी भरकटेल. पहिला षटकार जर टाकला तर दुसऱ्याला भरकटणार तो. हा पहिला षटकार आणि अप्रतिम अप्रतिम. क्या बात है. जबरदस्त छत्रक्षण. हा षटकार जर पहिला असता ना तर कुठंतरी कमरड वाकडं झालं असतं गोलंदाज वसंताचं. फ्लॅट षटकार होता परंतु उंचीचा फायदा मिळाला. इथे क्षेत्रक्षण उंची आहे ना त्याचा फायदा मिळाला. झेल तर मिळणार नाही परंतु चेंडूला मात्र इथं ओढून पाडला त्यांनी. मी मंगाशीच म्हणलं होतं की तो षटकारात गेला असताना थोडं वसंताचं कंबरड मोडलं असतं.
21 पाहिजेत. 5 बॉल 21. गॅप मध्ये परंतु शतरक्षक आहे. चेंडू उचलणार तोपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय, झालाय आणि कंप्लीट. 25 धावा धापलकावरती. रिवो, चला रिवो घेतलाय व्हाईट साठी. केटीसी लाईव्ह अजिंक्य साहेब इथं थडंबारच्या भूमिकेने पाहतोय आपण. सप्पलची पण आहे बघा. आणि सोर चेंडू घोषित केला इथं थळंपायर अजिंक्य साहेब यांनी. कॉपरेट करा आणि जास्त दबाव देऊ नका. सव्वीस धावा धापलकावरती लागल्यात. 18 धावींची गरज. आणि तो फटका फसला. शतरक्षक त्या दिशेला ते ना चेंडू उचलणार. झेल झाले का. चांगला फटका होता परंतु ऑफ साईडला ताकद तेवढी मिळाली नाही. 3 षटकार खेचावे लागतील. 3 चेंडू शिल्लक आहेत. चला जांभोळी संघ आपला प्लेइंग 11 घेऊन या. कर्णधार येऊन इथं थांबा. आयोजक टॉचून साठी या इकडे. आणि नक्कीच चांगली गोलंदाजी. पूर्णपणे पकड निर्माण झाले. 2 चेंडू 18 धावा. शेवटचा चेंडू प्रगतीपथावर शिल्लक. चौकार. ओव्हर झाली का. एक बॉल आहे. एक बॉल. चला टॉचविन कोण करतय. आयोजक डोनेवाडी संघाचा फक्त कर्णधार या टॉचला. बाकीचे क्षेत्ररक्षण तसंच लावून ठेवा. फक्त कर्णधार या. कर्णधार कर्णधार या. फक्त कर्णधार. सेकंड करावं लागेल ना. चला सेकंड करून घ्या.